कोल्हापुरातील डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलमधील बालरोग विभाग आणि मुंबईच्या SRCC हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानं थॅलेसेमिया रुग्णांसाठी HLA चाचणी आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर प्रीती मेहताव यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी त्यांनी थॅलेसेमिया म्हणजे काय, त्याची लक्षणं, तपासण्या आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट या उपचार पद्धतीविषयी पालकांना मार्गदर्शन केलं। देशात थॅलेसेमिया रुग्णांची संख्या वाढत असून बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे त्यांच्यासाठी वरदान ठरू शकतं, असं प्रतिपादन त्यांनी केलं। बोन मॅरोसाठी आजाराचं लवकर निदान होणं गरजेचं आहे। जेवढ्या कमी वयात हे उपचार करता येतील तेवढे ते यशस्वी ठरतील, अशी माहिती त्यांनी दिली। यावेळी त्यांनी पालकांच्या विविध शंकांचं निरसन केलं। बालरोग विभागाच्या प्रमुख डॉक्टर निवेदिता पाटील यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलकडून थॅलेसेमियाचे रुग्ण आणि नातेवाईकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली। डॉक्टर प्रीती नाईक यांनी थॅलेसेमिया रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबद्दल मार्गदर्शन केलं। यावेळी रुग्णांची फुफ्फुसाची क्षमता चाचणी करण्यात आली। तसंच डॉक्टर सुचिता देशमुख यांनी रेड सेल अँटीबॉडी तपासणी केली। वारंवार रक्त चढवावं लागणं, रोजची औषधं यामुळे थॅलेसेमिया रुग्णांचं मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते। त्यासाठी हॉस्पिटलमधील मनोरुग्ण विभागाच्या डॉक्टर स्नेहा हर्षे यांनी त्यांची मानसिक चाचणी केली। यावेळी डॉक्टर देवयानी कुलकर्णी उपस्थित होत्या। या शिबिरामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड, अहमदनगर, निपाणी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रुग्ण आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते। HLA B27 या शिबिरातला लाभ घेण्यासाठी उस्मानाबाद येथून आलेलो आहोत आणि इथल्या जी सोयी सुविधा आहेत हे अतिशय खूप चांगल्या प्रकारचे आहेत आणि फुफ्फुसाची जे तपासणी किंवा रक्ताची तपासणी हे पूर्ण मोफत केलेली आहे आणि उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे तर चहा पाणी नाश्त्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे। मी 21 वर्षाचा असून आत्तापर्यंत खूप हॉस्पिटल फिरले, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, मुंबईपर्यंत जाऊन आलोय, पण जितका डॉक्टरांचा सपोर्ट मला इथं मिळाला ना तेवढा दुसरीकडे कुठं मिळाला नव्हता। ट्रीटमेंट पण खूप चांगली आहे, प्रत्येक महिन्याला टेस्ट करतात आणि गोळ्या वगैरे सगळ्या योजनेतून मिळतात, तर खूप ट्रीटमेंट चांगली आहे। प्रीती मॅम पण खूप सपोर्ट करतात, बाकी डॉक्टर पण खूप सपोर्ट करतात। या शिबिरासाठी डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल यांचं मार्गदर्शन, तर अधिष्ठाता डॉक्टर राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड यांचं सहकार्य लाभलं।